छोटा पॅकेज बडा धमाका ज्याला कुडाळ तालुक्यात संबोधलं जातं तोच. सोहेल शेख, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट चॅनलवर तुम्ही मला बोलवलात म्हणून तुमचे आभार. गणेश कुबल हा खूप चांगला खेळाडू आहे आणि तो एकदम कॉमेडी पण आहे. रमेश केळवकर यांच्यामुळे आम्हाला आता सध्या एक गाव एक संघ खेळायला भेटतो. तसं आम्हाला कोण स्पॉन्सर नाही आमच्या संघाला. प्रथमेश मला हा नेहमीच सांगत असतो, तू खेळायला जा, पुढे जा, मी तुला सपोर्ट करतो. घरच्यांचा सपोर्ट तर मला आहेच क्रिकेटमध्ये. अनवर असो, माझी आई असो, ते लीग फॉर्मॅटमध्ये कधीच मी जिंकलो नाही. सेमीफायनल असो किंवा क्वार्टर फायनल असो इथपर्यंतच असायचं. पण 2025 साली मी कणकवलीमध्ये जिंकलो. असे म्हणजे लीग फॉर्मॅट जिंकायला चालू झाले, म्हणजे लक जरा चालू झाला. हो, तालुका संघ आम्ही खूप वेळा उतरलो पण आम्हाला यश भेटलं नाही. कारण आमच्या टीममध्ये कधी बॉलिंग झाली तर बॅटिंग नाही होत होती, बॅटिंग झाली तर बॉलिंग नाही होत होती. पण ह्या वर्षी आम्ही खूप प्रॅक्टिस केली, मेहनत घेतली आहे. पण ह्या वर्षी आम्ही तालुक्याचं नाव पुढे काढू. त्यांचे आभार मानेन मी. प्रशांत मेस्त्री असो किंवा कृष्णा धुरी असो. आबाजवी हा खतरनाक बॅट्समॅन आहे. ज्याची डेड ओव्हरला बॅटिंग बघायला खूप मजा येते आणि तो डेड ओव्हरचा प्लेअर आहे. तो चांगलाच खेळतो. लास्टला मोठे मोठे फटके मारण्यात माहीर आहे. तसे वेंगुर्ला तालुक्यामध्ये समीर वेंगुर्लेकर असो, ग्लेन फर्नांडिस, गौरेश कांबळे यांची गोलंदाजी खेळायला जरा अवघड वाटते. कुडाळ तालुक्यातील पहिली डे नाईट फोरम क्रिकेट स्पर्धा क्रिकेट संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आम्ही सगळेजण होतो. 30 टीम होती. आम्ही जी प्रिन्स टुर्नामेंटला खेळली 30 टीम होती आणि बाहेरचे आमच्यात मुंबईचे 2 प्लेयर होते, सुमित डोंगरे आणि पाटील. आणि ती टुर्नामेंट आम्ही जिंकलेलो आणि खूप मजा आली ती टुर्नामेंट. आणि पुन्हा झालेली कुडाळ पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट होती. सर गोपाळ भटे यांनी मला ॲज अ म्हणून संधी दिलेली त्या टुर्नामेंटला आणि आम्ही ती जिंकलेलो टुर्नामेंट. फरदीन काझी आहे, ज्याची मला फलंदाजी खूप आवडते आणि मी त्याच्यासारखाच जरा खेळतो. अंडरम क्रिकेट म्हणजे मला काय माहीतच नव्हतं. जेव्हा मी पहिल्यांदाच बाजारबॉयची टुर्नामेंट झाली तेव्हा मी बघायला गेलेलो. बाजारबॉयची टुर्नामेंट तेव्हाच मी बघितलं. तेव्हा मी ठरवलं की बॉक्स क्रिकेट खेळणार. आणि सिंधुदुर्गातला वर्ल्ड कप असा मानला जातो तो म्हणजे छत्रपती चषक वेंगुर्ला. ती जिंकायची माझं स्वप्न आहे. त्यातली TTM ही स्पर्धा मला जिंकायची आहे. ती आजपर्यंत मी जिंकलो नाही कुडाळात असून पण. तो या सिच्युएशनला सोहेलची मैदानात गरज असते. सोहेल त्याच वेळी घाई करून आपले विकेट टाकून मैदानाबाहेर येतो. मी पहिल्यापासूनच असं म्हणजे हिटिंगच करून खेळतो. म्हणजे डिफेन्सिव्ह खेळायला जमत नाही. त्याच्यात विकेट वगैरे पडली का मग ते पण खेळायला भेटत नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच आक्रमक खेळतो. पण संघामध्ये सगळ्यांना आम्ही सांगितलं आहे की मोठी टुर्नामेंट आहे आणि लोकांनी आमच्यावर एवढं विश्वास दाखवला आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करा, मेहनत करा. आपल्याला जिंकायची आहे ही टुर्नामेंट. यावर्षी खूप प्रॅक्टिस केली आहे. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. बबल नाईक बद्दल काय सांगतो? नाईक हा खूप चांगला प्लेअर आहे आणि तो हसतच असतो. आणि आवडते समालोचक तसे समीर पांढरे, बादल चौधरी, राहुल काळप असो किंवा गोट्या कांबळे असो, यांची बॅटिंग आणि यांचा संघ खेळताना बघण्याची मजा काही वेगळी आहे. तो म्हणजे बांबाड्यात टुर्नामेंट झालेली आन स्पोर्टची लीग होती आणि सगळी टुर्नामेंट मी चांगल्या खेळलेलो. म्हणजे आयकॉन होतो आणि सगळ्या टुर्नामेंटीत मी नॉट आउट खेळलेलो आणि सेमीफायनलमध्ये पण नॉट आउटच खेळलेलो. आणि 1 बॉलमध्ये 1 रन पाहिजे होता आणि माझ्याकडनं डॉट बॉल गेलेला आणि मॅच टाय झालेली आणि तो सामना आम्ही हरलेलो. तो क्षण अजून पण आठवणीत आहे. खेळाडू दाजी नाईक आहे, जो माझा आवडता खेळाडू पण आहे आणि याची बॅटिंग बघायला खूप मजा येते. तेव्हा तो रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आहे जिथे मी आयकॉन म्हणून खेळायला गेलेलो आणि तिकडे माझा चांगला परफॉर्मन्स झाला. पहिल्याच मॅचमध्ये मी 50 रन मारले तिकडे. अंकुश बांबडेकर हा खूप म्हणजे पहिल्यापासून मी त्याला बघतो. म्हणजे जेव्हा क्रिकेट नाही खेळायचो तेव्हापासून मी त्याला बघतो. तो खूप चांगली बॉलिंग टाकतो आणि अजून पण टाकतो आणि त्याच्या अपोजिट मी खेळतो पण.
आणि त्याचा यॉर्कर खूप चांगला आहे. तू या ठिकाणी आमच्या पॉडकास्टमध्ये आलास, आमच्या प्रेक्षकांसोबत गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू शेखर परब सर.